नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण घर घेताना काय काय चार्जेस व काय काय टॅक्सेस लागणार आहे हे मी समजावणार आहे. तर जर का आपण एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी म्हणजे ज्याचे बांधकाम चालू आहे अशी प्रॉपर्टी घेणार आहात तर त्याला काय काय चार्जेस असतील व काय काय टॅक्सेस आपल्याला भरावे लागतील हे मी तुम्हाला समजावणार आहे. आणि जर का आपण एक रेडी टू मूव्ह म्हणजे कुठली जुनी इमारत आहे त्यामध्ये आपण घर घेत असाल तर त्यावर आपल्याला काय काय चार्जेस व टॅक्सेस पे करावे लागतील हे तुम्हाला उदाहरण देऊन मी समजावणार आहे. तर प्रथम आपण एक जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे यावर आपल्याला काय काय टॅक्सेस लागतील किंवा काय काय चार्जेस लागतील ते आपण बघूया. ओके. तर सर्वात प्रथम तर म्हणजे बेस रेट किंवा बेस सेलिंग प्राईस त्याला आपण बोलतो की बिल्डरच्या रेट पर स्क्वेअर फीट. ओके. बिल्डर जो रेट पर स्क्वेअर फीट लावतो इंटू आपले जे आपण घर विकत घेणार आहोत त्याचा एरिया, ह्या हिशोबाने तो रेट आपल्याला मग बिल्डिंगची बेसिक किंमत कळते. ओके. समजा आता तुमचा 500चा कार्पेट एरिया आहे आणि आता समजा बिल्डरनी लावला आहे 10,000 स्क्वेअर फीट पर रेट. ओके. तर तुमचे 500 इंटू 10,000 म्हणजे जवळजवळ 50 लाख हा तुमचा बेसिक सेलिंग प्राईस झाला. ओके. किंवा बेस रेट झाला. तर आता आपण जाणून घेऊ की बरेचशा लोकांना हे कन्फ्युजन असतं की कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया काय असतं. तर कार्पेट एरिया म्हणजे आता तुम्ही फर्स्ट इमेजमध्ये बघूया, जो हा येल्लो पार्ट आहे, जो आपला घरातला आतमधला हा येल्लो पार्ट आहे त्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो. आणि आता सेकंड इमेजमध्ये बघतोय की हा येल्लो प्लस हा ऑरेंज म्हणजे आपल्या घरातल्या भिंती ह्या मिळून आपला बिल्टअप एरिया होतो. ओके. आणि आता थर्ड इमेजमध्ये तुम्ही बघताय की जो बिल्टअप एरिया प्लस हा ग्रीन जो हायलायटेड केलेला आहे तो एरिया म्हणजे आपला लॉबी, कॉरिडॉर, स्टेअरकेस हा याला मिळून आपण सुपर बिल्टअप एरिया असं म्हणतो. ओके. तर 2 वर्षापूर्वी कसं होतं की बिल्डर आपले सुपर बिल्टअप एरियावर आपल्याला ते रेट सांगायचे. ओके. यामध्ये आपला खूप नुकसान व्हायचं कारण की समजा आता कार्पेट एरिया 500चा असेल तर त्याच्यावर बिल्टअप एरिया समजा 100-150चा ॲडिशनल बघू म्हणजे 750 झाला आणि वर प्लस सुपर बिल्टअप एरिया पकडला तर आपल्याला समजा अजून 150, तर कमीत कमी 800 स्क्वेअर फीटपर्यंत तो आपला हे पूर्ण एरिया जायचा आणि त्यांच्या हिशोबाने इंटू 10,000 स्क्वेअर फीट समजा तर आपल्याला 80 लाख पे करावे लागायचे. तर आत्ता जेव्हापासून रेरा आला तेव्हापासून गव्हर्नमेंटनी बिल्डरला इन्स्ट्रक्शन केलं आहे की आपल्याला त्यांनी कार्पेट रेटच्या हिशोबानेच म्हणजे विकावे आणि आपल्या त्यामुळे आपली जी किंमत असते घराची ती कमी होऊन जाते. म्हणजे तुम्हाला आता समजा 500चा कार्पेट एरिया आहे इंटू समजा 10,000चा रेट लावलेला आहे बिल्डरनी तर तुम्हाला 50 लाखच भरायचे आहे. हां. यामध्ये अजून एक ॲडिशनल फायदा म्हणजे हा तर फायदा झाला पण आपल्याला जे टॅक्सेस पे करावे लागायचे. पहिला समजा आता तुमचं सुपर बिल्टअपवर विकलं तर ते 900च्या हिशोबाने आपल्याला टॅक्स पे करावे लागायचे. पण आता तुम्हाला ते 500च्या हिशोबाने टॅक्स पे करावे लागेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण तुमचे 1-2 लाख असे जर का एकदम महाग प्रॉपर्टी असेल तर ते पण आपले कमी होऊन जातात. ओके. नेक्स्ट म्हणजे तुम्ही अगर घर घेणार असाल तर तुम्ही अगर पार्किंग पण घेणार असाल तर पार्किंगचे नॉर्मल 5-6% ऑफ तुमची बेसिक सेलिंग प्राईसच्या हिशोबाने असते. ओके. म्हणजे आता समजा तुमचं 1 करोडचं घर असेल तर तुमची नॉर्मली पार्किंग तुमचं 5-6% तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला 5 ते 6 लाख पार्किंगचे पण पडतील. नंतर कधी-कधी बिल्डर ॲमेनिटीज देतो जसे क्लब देतो किंवा त्याच्यामध्ये ते जिमची सुविधा उपलब्ध करून देतो. ह्याचेही ते लोकं कधी-कधी चार्जेस घेऊ शकतात. तर ह्याचं समजा तुम्ही एक साधारण 25 ते 75,000 किंवा 1 लाख ते डिपेंड करतं की कुठले बिल्डरनी घर बांधले किंवा कुठल्या लोकेशनमध्ये ते हे प्रत्येक बिल्डर व लोकेशनच्या हिशोबाने व्हॅरी होतं. नेक्स्ट असतं कधी-कधी आपल्याला ते बिल्डर पॉवर बॅकअप पण प्रोव्हाइड करतात. ज्याच्यामध्ये आपण समजा आता लिफ्ट आहे तर लिफ्ट आता मध्ये बंद पडली तर त्याच्यामुळे आपल्याला ते पॉवर बॅकअप टाईप ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्याचेही ते ॲडिशनल चार्जेस घेऊ शकतात. ओके. नेक्स्ट असतं हे ॲडव्हान्समेंट टर्म्स. ही एक आता नवीन कॉन्सेप्ट आलेलं आहे ज्याच्यामध्ये बिल्डर ॲक्च्युली आपण बिल्डरला नाही पे करत पण डायरेक्टली जी सोसायटी होणार आहे त्याला आपण ॲडव्हान्स मेंटेनन्स म्हणून एक अमाऊंट पे हे करतो. तर कधी-कधी हे 1 लाखापर्यंत असतं. तर ह्याच्यामध्ये कसं असतं 1 लाख तुमचे डायरेक्टली सोसायटीमध्ये एक मेंटेनन्सचे एक एक बोलतात ना लमसम अमाऊंट टाईप एक वन टाईम आपण पे करतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की समजा आता तुमचे जे पण आहे समजा तुमच्या सोसायटीमध्ये 100 लोक आहेत तर 100 लोकांचे समजा 1 लाख पकडले तर तुमचे जमा सोसायटीमध्ये किती होतील 1 करोड. तर तुमची कधी कुठली एमर्जन्सीचं मेंटेनन्स किंवा काय एमर्जन्सी काय आली बिल्डिंगमध्ये काय रिपेअरिंगचं आलं तर ह्याच्यातून तुम्ही ते रिपेअर करू शकता. आणि वरतून काय होतं की समजा आता 1 करोड तुमचे जमा झाले तर तुम्ही अगर FDमध्ये टाकलेत तर त्याच्या इंटरेस्ट रेट जो येईल
त्याच्यामुळे तुमचं मेंटेनन्स कॉस्ट कमी होऊन शकतं, म्हणजे एक पर मंथली जे मेंटेनन्स येईल ते थोडं कमी होऊ शकतं. हा हेतू असतो. तर हे नवीन कॉन्सेप्ट आहे ॲडव्हान्स मेंटेनन्स. ते पण तुम्हाला बिल्डर घेऊ शकतो, पण ते बिल्डरला नाही जात, ते डायरेक्टली सोसायटीला जातात. नंतर असतं ते, आता हे तर तुमची जी पण झाली ती आपली फ्लॅटची किंमत झाली, म्हणजे ज्याच्यामध्ये पार्किंग किंवा आपलं बेसिक सेलिंग प्राईस, जे कार्पेट एरिया किंवा हे जे क्लब मेंबरशिप, ते मोजून सगळे आपली एक बेसिक घराची किंमत होऊन जाते. ओके. त्या घराच्या किंमतवर आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते व रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात. तर वेगवेगळे स्टेटचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन चार्जेस असतात. तर सध्या महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी ही 5% आहे आणि रजिस्ट्रेशन चार्ज 1% आहे. ओके. तर ते हे आपल्याला ही अमाऊंट भरावी लागते. तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोविड-19मुळे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही 5% जे पर्सेंटेज होता स्टॅम्प ड्युटीचा, तो कमी करून 2% केला. तर हा बहुतेक डिसेंबर 31, 2020पर्यंत हा 3% असणार आहे, आणि नंतर जॅन टू मार्च 2021पर्यंत हा बहुतेक 3% असेल स्टॅम्प ड्युटी. तर हा सध्या आपल्याला एक चांगला एक ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटने दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सवलत भेटते. तर समजा तुम्ही आता 1 करोडचं घर घेणार असाल, 1 करोडचं तुमची घराची किंमत असेल, तर तुम्हाला समजा स्टॅम्प ड्युटी पहिला 5% होती, तर आता तुम्हाला 3%. मग त्यामुळे तुमचे 5 लाखच्या ऐवजी आता तुमचे 3 लाखच तुम्हाला भरावे लागणार आहे, प्लस 1 लाख रजिस्ट्रेशन चार्जेस. सॉरी, 3 लाख पण नाही, आता 2% केले तर 2 लाखच भरावे लागतील. ओके. नेक्स्ट असतं GST. आता हे GST जे असतं ते अंडर कन्स्ट्रक्शन जे पण आपले बांधकाम असतात त्याच्यावर एक GST असते. तर पहिला स्टार्टिंगला 1-2 वर्षापूर्वी 18% होता, आणि सध्या मला वाटतं गेल्या वर्षाच्या आसपास काय म्हणजे 12% पण त्यांनी कमी केलेला, आणि आत्ता सध्याचा जो रेट आहे तो 5% आहे. ओके. तर हा तुमचा GST म्हणजे जे तुमची घराची किंमत असेल त्याच्यावर ते GST हे 5% असू शकतं. ओके. तर ह्याच्यामध्ये समजा तुम्ही आता 1 करोडचं घर घेणार असतं तर तुम्हाला GST 5% म्हणजे 5 लाख असू शकतं. ओके. 5 लाखापर्यंत भेटू शकतं. आणि हे GST व्हॅरी करतं. हे कधी कधी हे हाय इन्कम ग्रुप, म्हणजे जे आपल्या इन्कम ग्रुपच्या हिशोबाने जे प्रॉपर्टीज असतात त्या हिशोबाने पण हे व्हॅरी करतात. हां. आणि जर का एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर का तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्टेड घर घेणार असाल तरच तुम्हाला GST पे करावं लागतं. पण अगर तुम्ही रेडी टू मूव्ह किंवा जुन्या इमारतीत घर घेणार असाल तर तुमचे GST हे तुम्हाला भरावे नाही लागतात. त्यामुळे तुमचे एक बराचसा अमाऊंट तुम्हाला म्हणजे वाचून जातो तुमचा. तर सध्या मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, जिथे तुम्हाला मी सगळे कॅल्क्युलेशन एकदम व्यवस्थित समजेल, आणि तुम्हाला कळेल की आपण जे म्हणतो की घराची जी बेसिक प्राईस असते त्याच्या व्यतिरिक्त पण ॲडिशनल जे चार्जेस असतात ते कसे लागतात आणि ते आपलं कसे कन्सिडर करावे. ओके. तर समजा आता मी एक इथे रेट पर स्क्वेअर फीट आहे. समजा आता माझं 1000 स्क्वेअर फीटचं कार्पेट एरियाचं घर आहे. ओके. आणि त्याला 10,000 रुपये रेट लावला आहे पर स्क्वेअर फीटचा बिल्डरनी. तर त्या हिशोबाने माझे 1 करोड रुपये होतात. ओके. समजा आता मी पार्किंग चार्जेस घेतले, तर समजा आता मी मिनिममच पकडतो इथे, समजा 5%च्या हिशोबाने, तर 1 करोडच्या हिशोबाने 5% समजा एक 5 लाखापर्यंत, किंवा बिल्डरनी एक लमसम अमाऊंट तुम्हाला सांगेल त्या हिशोबाने होऊ शकतं. पण मी मिनिमम 5 लाख पकडले. आता हे मिस्कमध्ये बघू शकतात तुम्हाला क्लब मेंबरशिप किंवा फ्लॅट लोकेशन म्हणजे कसं, तुम्हाला एक प्रिफर्ड व्ह्यू लोकेशन आहे. समजा आता तुमचं एकदम जे विंडोच्या समोर तुमचं गार्डन असेल तर त्याचे एक ॲडिशनल चार्जेस बिल्डर घेऊ शकतात. किंवा सध्या आता समजा तुमचा टॉप फ्लोअर असतो त्याच्यासाठी एक ॲडिशनल रेट असतात. त्याचे टॉप फ्लोअरचे आणि फर्स्ट फ्लोअरचे रेट वेगवेगळे असतात. ओके. त्या हिशोबाने तो काही चार्जेस घेऊ शकता. आणि नंतर ॲडव्हान्स मेंटेनन्स बॅकअप तर सांगितलं. तर सध्या मी इथे एकदम मिनिमम पकडून 25,000 हे मिनिममच सगळे पकडले. तर समजा अशा काही गोष्टी असतील तर तुम्हाला 1 लाखपर्यंत ॲडिशनल चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. तर आता हे सगळं तुम्ही बघितलं तर ह्याचे सब टोटल होते 1,06,00,000. हे म्हणजे तुमची घराची किंमत झाली. ओके. तर यावर तुम्हाला अगर तुमचं अंडर कन्स्ट्रक्शन घर असेल तर तुम्हाला ह्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. ती स्टॅम्प ड्युटी म्हणजे तुम्हाला एक समजा आत्ता सध्या 5% एक ॲव्हरेज पकडूया, प्लस 1% म्हणजे 6% टोटल, म्हणजे 5% स्टॅम्प ड्युटी प्लस 1% रजिस्ट्रेशन चार्ज, 6% म्हणजे तुमचे एक 6 लाख 36,000 असे होऊन जातात. ओके. आणि तुमचं अंडर कन्स्ट्रक्शन घर असेल तर तुम्हाला हे GST पण भरावा लागतो. तर समजा ॲव्हरेज आता समजा 5% पकडलं तर तुम्हाला 1,06,00,000वर 5%नी GST म्हणजे 5,30,000 होतात. तर एकूण तुमचे म्हणजे जी घराची किंमत तुम्हाला ती पडेल एकदम फायनल अमाऊंट ती तुम्हाला पडणार 1,17,66,000.
ओके. तर हेच म्हणजे तुम्हाला एक मला जाणून द्यायचं होतं की किती चार्जेस आपल्याला लागतात किंवा किती टॅक्स असतात, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. तर ह्या व्हिडिओमध्ये माझा हाच प्रयत्न होता की ह्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. थँक्यू.